सुरुवातीला बातमी येते स्वारगेट बलात्कार प्रकरणातल्या आरोपी संदर्भातली। आरोपी दत्ता गाडेचे नवे फोटो आता एबीपी माझाच्या हाती लागले। दरम्यान शिरूरच्या गुन्हाट गावात 140 पोलिसांचा ताफा तैनात असून आरोपीचा शोध घेतला जात होता। उसाच्या शेतात आरोपीचा शोध घेतला जातो तर ड्रोनच्या नजरेतनंही आरोपीला शोधलं जात आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची 8 ते 10 पथकं ही आरोपीच्या मागावर आहेत। तर व्हिडिओत दिसणाऱ्या या घरामध्ये आरोपीने पाणी प्यायलं होतं, इथे तो काही काळ थांबलेला देखील होता, त्यानंतर तो बेपत्ता झालाय। दरम्यान या परिसरातली शोध मोहीम अंधार पडल्यानं पोलिसांनी आता थांबवली आणि बिबट्याच्या वावरामुळे देखील पोलिसांना शोध मोहीम थांबवावी लागली आणि सध्या तरी म्हणजे आज पुरतं तरी त्यांना रिकाम्या हातीच परतावा लागला अशी सध्याची माहिती आहे। संध्याकाळच्या सुमारास शोध मोहीम सुरू झालेली होती, मात्र ती आता अंधार पडल्यानं थांबवावी लागली। तर पोलिसांनी शोध मोहीम जरी थांबवली असली तरी गावकऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत। पाहूया पोलिसांनी गावकऱ्यांना काय आवाहन केलं। शोध मोहीम या ठिकाणी जवळपास आज दिवसभर सुरू होती, मात्र अजूनही आरोपी दत्ता या ठिकाणी सापडलेला नाही। तो कधी सापडणार, पोलीस त्याला कधी अटक करणार, हा प्रश्न अजूनही माहिती आहे की कुठं संपर्क साधायचा, कुठंच नाही मिळालं तर 112 टोल फ्री क्रमांक असतो त्याच्यावरती कळवायचं। त्याच्यावरती कळवायचं की आपल्याला अशा अशा पद्धतीने काहीतरी माहिती मिळालेली आहे आणि जर परिस्थिती जर नीट असेल आणि तुम्ही 3 धडधाकट असाल बिनधास्त त्याला पकडू शकता। लक्षात आलं, कायद्यामध्ये तरतूद आहे तशी, अशा माणसाला तुम्ही पकडू शकता आणि ते झाल्यानंतर आम्हाला ताबडतोब कळवायचं। सोपा विषय, रात्री बाहेर फिराल, चौकात बसाल, पारावर जाल किंवा अजून कुठं काय कराल, जाताना व्यवस्थित लक्ष ठेवायचं। नंबर तो पाठवलेला आहे। इथं पोलीसवाले जे आहेत आपल्याकडं पुणे क्राईम ब्रांचला तुमच्याच गावचे प्रत्येक ठिकाणी बघायचा प्रयत्न करतायत, जिथं कुठं पाणी देखील असेल प्यायला। नंबर तो पाठवलेला आहे। इथं पोलीसवाले जे आहेत आपल्याकडं। तर पोलिसांनी गावकऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत कशा प्रकारे आता रात्री गावकऱ्यांनी खबरदारी घ्यायची, त्या संदर्भात पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली आहे, सूचना दिल्या आहेत। दरम्यान गुन्हाटी गावात ज्या घरात आरोपीने पाणी प्यायलं होतं तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी, आपण बघूया। पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून जो आरोपी पळून आलेला आहे तो याच गावामध्ये आलेला होता। काल रात्री जवळपास 8च्या सुमारास त्यांनी इथं आल्यानंतर जो आरोपी आहे दत्ता, त्यांनी इथं येऊन पाणी मागितलेलं होतं रात्री प्यायला आणि त्याच घरामध्ये आपण आता आलेलो आहे। हे छोटंसं घर आहे आणि याच्या आजूबाजूला सगळी शेती आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांची मोठी टीम या ठिकाणी आलेली आहे, ड्रोन असेल, त्याचबरोबर डॉग स्क्वॉडची टीम असेल, हे सगळेजण या ठिकाणी शोध घेत आहेत आणि त्याचबरोबर हे सगळे गावकरी देखील पोलिसांची मदत करतायत। तर 100हून अधिक पोलीस या ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत उसात। त्या उसात आपण पोहोचलेलो आहे। पहिले तर मला सांगायचं आहे, काल रात्री हा आरोपी जो आहे दत्तात्रय, तो या समोरच्या घरामध्ये, इथून आपल्याला ते घर दिसतंय समोर एक छोटंसं, या घरामध्ये संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास त्यांनी प्यायला पाणी मागितलेलं होतं। जर आपण बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणात मका असेल, ऊस असेल याची शेती होते आणि याच शेतामध्ये तो लपून बसलाय का याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। टोटल किती जण आहात तुम्ही? 140 जण। 140 जण, म्हणजे जवळपास 140 जण हे आलेले आहेत। कुठपर्यंत तुम्ही गेलात, लांबपर्यंत? 2-3 किलोमीटरचा एरिया पूर्ण तपासलाय, सगळा पूर्ण तपासलाय। पोलिसांची टीम बघतोय आपण, या शेतामधून या आरोपींचं शोध घेत आहेत, आतमध्ये जात आहेत, प्रत्येक ठिकाणी बघायचा प्रयत्न करतायत। जिथं कुठं पाणी देखील असेल प्यायला असं संशय त्यांना वाटतंय तिथं देखील जाण्याचा प्रयत्न करताय। आपण बघतोय हे पोलिसांचे टीम आहेत आणि अशा पद्धतीने सगळ्याकडे जाऊन जिथं शक्य असेल तिथपर्यंत जाऊन हे आतमध्ये शोध घेत आहेत। वरून ड्रोन देखील उडतायत, पलीकडच्या बाजूला डॉग स्क्वॉड सुद्धा आहे। शोध मोहीम सध्या हळूहळू कमी करण्यात आलेली आहे, थांबवण्याचा प्रयत्न आहे, कारण या परिसरामध्ये बिबट्या आहेत आणि जे माणसं आतमध्ये शेतात गेलेली पोलीस त्यांना बाहेर यायला पुन्हा एकदा सांगितलेलं आहे। ड्रोन काही उडवले जात आहेत, डॉग स्क्वॉडला सुद्धा पुन्हा एकदा बाहेर बोलवण्यात आलेलं आहे, कारण या परिसरात जसं ग्रामीण इथले रहिवाशांचं म्हणणं आहे की इथं बरेच बिबट्या आहेत, थोडं काळजी घ्या आणि त्यामुळंच वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आदेश देत आहेत की पुन्हा एकदा जे पोलीस आतमध्ये गेलेले आहेत त्यांना बाहेर बोलवण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।